नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्हिजिट करणार आहोत पेइंग घोस्ट या चित्रपटाला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत उमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, शर्वरी पिल्लई, अतुल परचुरे. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत सुश्रुत भागवत. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. माधव हा मध्यमवर्गीय नोकरदार एकटाच मुंबईतल्या चाळीतल्या एका घरात राहत असतो. त्याचं लग्न झालेलं नाहीये. तो खूप साधा आहे. सगळीकडून त्याच्या साधेपणाचा फायदा घेतला जातो. चाळीतील लोक, ऑफिसमधली लोक त्याला गृहीत धरतात, पण याचा त्याला काही त्रास होत नाही किंवा तो त्यांना उलट उत्तर देत नाही, उलट मदतच करत राहतो. तर एके दिवशी त्याच्या घरात गजानन या व्यक्तीची एंट्री होते. गजानन त्याला विनंती करतो की तो, त्याची बायको आणि त्याची 6 मुलं असं कुटुंब पेइंग गेस्ट म्हणून त्याच्या घरी राहू शकतात का? आणि ते सगळे भूत असतात. म्हणजे भूतच माधवच्या घरी राहण्यासाठी परवानगी घ्यायला आले. मग ती भूत राहायला आल्यानंतर माधवच्या आयुष्यात काय बदल होतो, काय घडामोडी घडायला लागतात, गजानन भूत म्हणून माधवची कशी मदत करतो, याचं मजेशीर चित्रण बघायचं असेल तर तुम्हाला हा मजेशीर चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल. पेइंग घोस्ट हा चित्रपट वपू काळे यांच्या बदली या कादंबरीवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटातील पात्र, ठिकाणं, त्यांच्या सवयी खूप लक्षात राहण्यासारख्या आहेत. चित्रपट आपल्याला खूप हसवतो. काही सीन्स बघताना मजा येते. या चित्रपटात भूतांचे जे कॉन्सेप्ट मांडले आहेत, जसं की कोणत्या भूताला मुक्ती मिळते, पुनर्जन्म कसा होतो, भूतांना मुली का होतात, या सगळ्या गोष्टीत काहीतरी नाविन्य वाटतं आणि काहीतरी स्टोरीसाठी विचार झालाय हे बघून बरं वाटतं. गजानन एकबोटे माधवच्या आयुष्यात आल्यानंतर जी रंजकता येते ते बघून मस्त वाटतं. कुटुंबाला तर हा चित्रपट खूप हसवेल. भूतांची चांगली बाजू या चित्रपटात दाखवली आहे, तेही जास्त चमत्कार न दाखवता. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर चित्रपट मोठा वाटतो. माधवच्या परिवारामधलं कोणीच कसं काय येऊ शकत नाही. चाळीतील रूम मोठी वाटते आणि VFX खूप खराब आहे. या 1-2 गोष्टी इलॉजिकल वाटतात. बाकी चित्रपट आपल्याला हसवतो, एंटरटेन करतो. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.